नमस्कार, मी दिव्या. तर आज मी आमच्या बागेत इलेलो आहे. आज तुमका मी फळांचो राजा असलेलो आंबो आणि आंब्यांचो राजा असलेलो देवगड हापूस आणि त्याच देवगड हापूसाक पिकवणाऱ्या शेतकऱ्याची बदलत्या हवामानामुळे जो काय संघर्ष चालू आहे त्याची व्यथा सांगणार आहे. झाडाक मोहर तर इलो पण बदलता हवामान, कधी मोठ्या प्रमाणात पडणारी थंडी, कधी ऊन आणि मध्येच येणारा अवकाळी पाऊस यामुळे झाडाक काय कण लागत नाही. कण लागलोच तर मोठ्या प्रमाणात कीटकांका पोषक वातावरण भेटता, त्यामुळे रोगांची संख्या वाढत चालली आहे. मोठ्या प्रमाणात तुडतुड्याची उत्पत्ती वाढता आणि तो तुडतुडो कितीही प्रयत्न केल्याने तरी शेतकऱ्यांका आटोक्यात आणूक काही यश भेटत नाही. तरीही शेतकरी हार न मानता आपले प्रयत्न चालूच ठेवता आणि त्या प्रयत्नात खैतरी यश येता असं वाटला, कोण खैतरी टिकता असं वाटलो, शेतकरी खैतरी मोकळो श्वास घेऊक लागलो की मोठ्या प्रमाणात थंडी पडता आणि जी काय शेतकऱ्याची मेहनत असतात ती मातीत मिसळता, म्हणजे जो काय कण असा तो घळान जाता. तरी शेतकरी खचान न जाता परत उभं राहता आणि आपले प्रयत्न चालू ठेवता. आणि जेव्हा दिवस रात्र शेतकरी कष्ट करता तेव्हा असो ह्यो कोकणचो राजा मोठ्या दिमाखात उभं राहता आणि हो कोकणचो राजा दिमाखात बघूसाठी शेतकरी आपल्या रक्ताचा पाणी करता. आणि जो संघर्षातनं आणि कष्टातनं उभं राहतात तोच तो खरो शेतकरी असता. तर शेतकऱ्याचा संघर्ष चावणं एवढा काय सोप्या नाही, तरी मी थोडक्यात प्रयत्न केले. धन्यवाद.